पंढरपूरचे विठ्ठल मंदिर 4 ते 5 दिवस बंद राहण्याची शक्यता। आषाढी यात्रेपूर्वी जतन आणि संवर्धनाच्या कामासाठी मंदिर बंद राहण्याची शक्यता। गहिनीनाथ महाराज औसेकर यांची माहिती। शनिमूर्तीला ब्रँडेड तेल अर्पण करण्यासाठीचं तेल विक्रीस उपलब्ध। संस्थानाने ज्या कंपन्यांना परवानगी दिली होती त्या कंपन्यांचं तेल विक्रीसाठी उपलब्ध। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत 2000 क्विंटल गव्हाची आवक। लोकवन आणि चंदुसीच्या गव्हाला 2700 ते 2000 रुपयांचा दर। नंदुरबार जिल्ह्यासाठी 21 इलेक्ट्रिक बस गाड्या देण्याचं नियोजन। नवीन इलेक्ट्रिक बस मिळणार असल्यानं प्रवाशांना फायदा होणार। नंदुरबार जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पाच्या सुरक्षेकडे प्रशासनाचं दुर्लक्ष। सुरक्षा रक्षक नसल्यानं मोठा अपघात होण्याची शक्यता। धरणाच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचं समोर। धुळे पालिकेत भ्रष्टाचार झाल्याचा काँग्रेसचा आरोप। भ्रष्टाचाराविरोधात पालिकेच्या प्रवेशद्वारावर काँग्रेसचं आंदोलन। तत्कालीन सत्ताधारी भाजपच्या विरोधात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणी जळगावात शिंदे गट आक्रमक। आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी शिंदे गटाचं आंदोलन। पोलीस अधीक्षकांना कारवाईचं दिलं निवेदन। हरिहरेश्वरच्या समुद्रकिनारी पिकअप पाण्यात बुडाली। मंदिरातील जुन्या मूर्ती विसर्जनासाठी आलेली पिकअप पाण्यात बुडाली। चालकाला पाण्याचा अंदाज न आल्यानं अपघात। सांगली सांगोला महामार्गावर ट्रक आणि दुचाकीची धडक। भीषण अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू। अपघातानंतर ट्रक चालक अपघातस्थळावरून फरार।